संतोष देशमुख हत्याकांड मधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची सुनावणी आज 17 जून रोजी होणार होती, परंतु मोकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे। वाल्मिक कराड याच्यावर आरोप निश्चिती करण्यावरून ही सुनावणी होणार होती। मागच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड याच्यावर आरोप निश्चित करावे यासाठी उज्ज्वल निकम यांनी याचिका दाखल केली होती आणि त्याविरुद्ध वाल्मिक कराड याच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की अजूनही डिजिटल पुरावे जे आहेत ते आम्हाला भेटलेले नाही आहेत, त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर आरोप निश्चित होऊ शकत नाही असा युक्तिवाद केला होता। त्याचबरोबर वाल्मिक कराड याला या प्रकरणामधून दोषमुक्त करा अशी ही याचिका त्याच्या वकिलांनी दाखल केली होती। त्याच्यावरही आज मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती, परंतु न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे आता ही सुनावणी पुढे ढकलली आहे। 24 जून रोजी ही सुनावणी होईल असं बोलण्यात येत आहे। वाल्मिक कराड याच्या टोळीवर मोकोका अंतर्गत खंडणी आणि खंडणीत हत्या करण्याचे गुन्हे नोंदवले आहेत। त्याचप्रमाणे या गुन्ह्यामधील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्यामुळे वाल्मिक कराड याला दिलासा कोर्टात अजूनही भेटणार नाही, यापुढेही नाही भेटणार असं दिसत आहे सध्या। काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा।